नमस्ते, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज बघा आमच्या शेजारच्या ताईंनी मोठी बस घेतलेली होती नवीन, आणि त्यांनी असा आग्रह केला सगळ्यांना सोसायटीमधल्यांना की जेजुरीच्या खंडोबाला दर्शनासाठी जाऊन येऊयात, कारण नवीन गाडी घेतलेली आहे, तर त्यानिमित्ताने जातोच आहेत, तर तुम्ही पण चला असं त्यांनी आग्रह केल्यामुळे आम्ही सगळे जात आहोत। त्याचीच तयारी इथे चालू आहे। मटकी भिजत ठेवलेली आहे आणि शेंगदाण्याची चटणी करायला घेतलेली आहे मी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आहे, गार्डनमधलीच आहे ही, आणि लसणाची पात घेतली कच्च्या, त्याच्याने एक छान फ्लेवर येतो चटणीला। आम्ही जायची तयारी केली खरं, पण प्रलक्ष या ठिकाणी बसायला तयार नव्हता। त्यांनी कधीच असा प्रवास केलेला नाही आहे, म्हणजे बाहेर बसने कधीच प्रवास केलेला नव्हता, त्यामुळे तो बसत नव्हता। कसं बस करून त्यांना लहान मुलांना दाखवलं, आणि बस चालू केल्यानंतर 10-15 मिनटं लागले त्याला सेटल व्हायला, तोपर्यंत तो रडत होता खाली उतरायचं आहे म्हणून। इथे थोड्या वेळासाठी गाडी चहा घेण्यासाठी थांबवली होती आम्ही, आणि थोड्याशाच अंतरावरती पुढे गेल्यानंतर परत आम्ही वनभोजनसाठी उतरलो। ॲक्च्युली सगळ्यांनी घरून डब्बा करून घेतलेला होता, आणि बाहेरच जेवण करायचं प्लॅन होता आमचा। सकाळचं जेवण घरूनच घेऊन जायचं होतं, त्यामुळे सगळ्यांनी प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ बनवलेले होते छान असे, आणि मस्त असं झाडाखाली बसून खूप छान असं जेवण झालं सकाळचं, आणि परत आम्ही दर्शनासाठी बाहेर पडलो।
ठिकाणी आम्ही जेजुरीला पोहोचलेलो आहोत। रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दीसुद्धा खूप होती, त्यामुळे भयंकर ऊन होतं आणि गाड्या पार्किंगला जागा खूप लांब मिळाली होती आम्हाला, त्यामुळं बरंच अंतर चालत जावं लागलं वरती आणि ऊन भयंकर असल्यामुळं खूप त्रास झाला लहान मुलांना घेऊन वरती जाईपर्यंत। या ठिकाणी आम्ही फक्त मुखदर्शन घेतलं, कारण मंदिरामध्ये खूप मोठ्या लाईनी लागल्या होत्या दर्शनासाठी, त्यामुळे सर्वांनी असं ठरवलं की मुखदर्शन घेऊन बाहेर निघायचं। त्यामुळे आम्ही बाहेरूनच मुखदर्शन घेतलं देवाचं आणि परत निघालो। त्यानंतर आम्ही आलेलो आहोत दत्ताच्या मंदिरला, इथे दत्ताचं दर्शन घेतलं आम्ही आणि परत आम्ही नारायणगावला गेलो। नारायणगावचं छोटा मंदिर जे आहे मिनी बालाजी म्हणून प्रसिद्धी आहे त्या मंदिराची, त्या मंदिरात गेलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी रात्री 12-12:30 वाजता पोहोचलो। असा आमचा आजचा प्रवास होता। कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।